उद्योगांमध्ये येणाऱ्या गुंतवणुकीचे आकडे हे नवीन नवीन प्रकल्पांची घोषणा आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसचे दावे हे नियमितपणे सांगितले जातात. परंतु केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार किंवा अफेअर्स मंत्रालयानं लोकसभेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीनं ही प्रतिमा काही हलवून टाकणारे असेच ठरणार आहे. मागील 5 वर्षांच्या आर्थिक कार्यकाळात या महाराष्ट्रात तब्बल 36,211 खाजगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा त्या बंद करण्यात आल्या आहेत. रजिस्टर्ड मधून स्ट्राईक ऑफ झाले आहेत. मुंबई शहरामध्ये 12,009, पुण्यात 6,433 आणि ठाणे आणि नाशिक अशा जिल्ह्यात त्यात सुमारे 64% एवढ्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत. नागपूरमध्ये 1,478, नाशिक मध्ये देखील आणि छत्रपती संभाजीनगर 654 यांसारख्या औद्योगिक केंद्रांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मोहंदोत्रा यांनी माहिती दिली. त्यामध्ये पाहिलं तर व्यवसाय, उद्योग, उत्पादन, खाणकाम आणि उत्खनन, व्यापार म्हणजेच व्यावसायिक, सामुदायिक, वैयक्तिक आणि सामाजिक सेवा आणि बांधकाम अशा विविध क्षेत्रात विविध स्तरावरील अनेक कंपन्या या बंद पडलेल्या आहेत. यात विशेषतः रोजगार निर्माण करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या या क्षेत्रामध्ये मोठा वाटा आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे की या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कायदा 2013 अंतर्गत नियमित प्रक्रिया म्हणून स्ट्राईक ऑफ झालेल्या आहेत. यात निष्क्रिय किंवा कागदोपत्री कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. महाराष्ट्र सरकारसोबत एमओयू केलेली एकही कंपनी यामध्ये बंद पडलेली नाही असं त्यांनी दिलं आहे किंवा त्यांनी माहिती दिली आहे. देशभरातून 2 लाखाहून अधिक कंपन्यांची नोंद रद्द झाली आहे. दिल्लीत 34,800, उत्तर प्रदेशात 23,100 आणि गुजरातमध्ये 11,900 एवढ्या कंपन्या बंद झाल्या आहेत असं मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण देताना म्हटले की बंद झालेल्यांपैकी सुमारे 76% कंपन्या डिफेक्ट झालेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी काही अपूर्णता आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या असलेलं महाराष्ट्र राज्य आहे. त्यामध्ये पाहिलं तर विविध कंपन्या बंद पडलेल्या आहेत. यामुळे राजकीय अस्थिरता, पायाभूत सुविधांची कमतरता आणि अनुपालनातील अडचणीमुळे त्याचे परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. आदित्य ठाकरेंनी म्हटले की चाकण, हिंजवडी, पिंपरी चिंचवड आणि नाशिक एमआयडीसी सारख्या भागात पायाभूत सुविधा आणि नागरिक समस्यांमुळे या उद्योग हे त्रस्त झाले आहेत, उद्योजक त्रस्त झाले आहेत. तर संघर्षात उद्योग, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष झाले आहे. शरद पवार यांनी देखील म्हटलं आहे की विद्यमान उद्योगांची स्थिती ही सुधारण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि त्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे. सध्याची स्थिती आणि आपल्या समोरील किंवा उद्योगांसमोरील जे काही आव्हान आहे ते पाहिलं तर औद्योगिक संघटनांचं असं मत आहे की कोविड नंतरची आर्थिक मंदी, वाढलेला उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा, कामगार समस्या, बाजार स्पर्धा आणि तंत्रज्ञानातील मोठ्या प्रमाणात होणारे बदल यामुळे लहान मध्यम उद्योग म्हणजेच एमएसएमई हे विशेषतः प्रभावित झालेले आहेत. काही कंपन्या ह्या गुजरात आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांकडे स्थलांतर करत असल्याचं देखील म्हटलं गेलेलं आहे. महाराष्ट्र अजूनही देशातील सर्वाधिक एमएसएमई नोंदणी असलेलं राज्य आहे. सुमारे 73 लाखाहून अधिक नवीन गुंतवणूक आणि विविध प्रकल्प यांच्या घोषणा देखील सुरू आहेत. परंतु विद्यमान उद्योगांचे आरोग्य, रोजगारावरील परिणाम आणि बंद पडलेल्या युनिटची जमीन मालमत्ता अशी वापरली जाणार याबाबत स्पष्टता नाहीये. सरकारनं डिसेंबर 2025 मध्ये नवीन एक औद्योगिक धोरण देखील जाहीर केलं. त्यामध्ये आधारी उद्योगांच्या म्हणजेच बंद पडत असलेल्या किंवा सुस्थितीत आहे परंतु अडचणींना सामना करणाऱ्या उद्योगांना पुनरुज्जीवनासाठी उपाययोजना सुरू केल्याचं सांगितलं जातं. मात्र ईज ऑफ कम्प्लायन्सेस या पायाभूत सुविधा सुधारणा आणि विद्यमान युनिट्सना पाठबळ याबाबत ठोस अशा कृतीची देखील गरज आहे. उद्योग जगताकडून त्याबाबत एक चिंता देखील व्यक्त केली जात आहे. प्रगतीचे आकडे आणि नवीन गुंतवणुकीचे दावे हे महत्वाचे आहेत, पण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा विविध ठिकाणच्या आर्थिक त्रिकोणात मोठ्या प्रमाणात कंपन्या या बंद पडत आहेत. फक्त कागदोपत्री प्रक्रिया म्हणून बाजूला सारता येणार नाही अशी ही गंभीर स्थिती आहे.
रोजगार, स्थानिक अर्थव्यवस्था आणि तरुणांच्या भविष्याशी याचा थेट देखील संबंध आहे. त्यामुळे बेरोजगारी देखील वाढत आहे. नवनवीन कंपन्या आणणं आणि विद्यमान कंपन्या या टिकवणं या दोन्ही गोष्टींना समान असं प्राधान्य देणं तेवढंच आवश्यक आहे. अन्यथा गतिमान महाराष्ट्राची प्रतिमा फक्त घोषणांपुरतीच थोडी मर्यादित राहील. त्यामुळे एकूणच बीजेपी सरकार, फडणवीस यांचं सरकार, केंद्र आणि राज्यातील सरकार हे कशा पद्धतीनं या उद्योग जगताकडे पाहिजे आणि उद्योग बंद पडणार नाही, रोजगार निर्मिती होईल याकडे कशा पद्धतीने लक्ष देईल हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र या सगळ्या सरकारच्या धोरणावरती विरोधकांकडून वेळोवेळी आक्षेप घेण्यात येत आहे आणि टीका टिप्पणी देखील होत आहे. मात्र याकडं आता सरकार कसं लक्ष देईल ते देखील पाहावं लागणार आहे. एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्याला विसरू नका.